तुम्हालाही रातोरात श्रीमंत व्हायचं असेल तर चाणक्य नीतीच्या या 5 सवयी आजच लावून घ्या. आचार्य चाणक्य म्हणतात की लक्ष्मी माता अशाच लोकांकडे वास करते ज्यांच्याकडे शिस्त आणि संस्कार असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड संपत्ती आणि सुखसमृद्धी हवी असेल तर चाणक्यांच्या या धोरणाचं पालन नक्की करा. श्रीमंत हे केवळ स्वप्न न ठेवता ते ध्येय बनवून जगा. रोजच्या दिनचर्येत केलेले छोटेसे बदल तुम्हाला रातोरात श्रीमंत करतील. मात्र त्यासाठी चाणक्य नीतीमध्ये दिलेल्या पुढील 5 सवयी अंगीकाराव्यात लागतीलच. नंबर 1. कष्टाची कास धरा. हार्डवर्क करा. चाणक्य नीतीनुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जी लोक आजचे काम उद्यावर ढकलतात त्यांच्याकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही. कष्टाळू व्यक्तीला आज नाही तर उद्या नक्कीच यश मिळतात. मेहनतीचा कोणताही पर्याय नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 2. मधुर वाणी, स्वीट स्पीच. होय, ज्या व्यक्तीचे बोलणे गोड असते तिच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात आणि तिची कामे सहज पूर्ण होतात. कटू बोलणाऱ्या व्यक्तींच्या घरात नेहमी क्लेश होत असतात आणि अशा ठिकाणी लक्ष्मी नांदतच नाही. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि प्रेमानं बोलावं. नंबर 3. वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट. वेळेची जाणणारा किंमत जाणणारा माणूस कधीही अपयशी होत नाही. असं म्हणतात, जी लोक वेळेचा आदर करतात वेळ त्यांचा आदर करते. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकतो. नंबर 4. अनावश्यक खर्च टाळा. सेवन मनी चाणक्य म्हणतात की संपत्तीचा वापर केवळ उपभोगासाठी न करता भविष्यासाठी बचत करण्यावरही भर द्या. जी व्यक्ती कमावते कमी आणि खर्च जास्त करते ती लवकरच संकटात सापडते. संकटात काळात केवळ तुमची बचत नाही, तुमची सर्वात मोठी शक्ती असते. नंबर 5. इतरांना मदत करा. चॅरिटी आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजूंच्या मदतीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करावा. दानामुळे संपत्ती कमी होत नाही तर ती वृद्धिंगत होते आणि समाजात मान सन्मान वाढतो. आता श्रीमंतासाठी काही धार्मिक उपाय बघूयात. हिंदू धर्मात श्रीमंत म्हणजे धनसंपत्ती ही देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांची कृपा मानली जाते. यासाठी काही प्रभावी धार्मिक उपाय सुद्धा सांगितले गेले, पण ते श्रद्धेने केल्याने धनप्राप्ती नक्की होऊ शकेल. पहिला उपाय, शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. माता लक्ष्मीच्या कमळांची फुलं, लाल चुनरी आणि खिरीचा भोग लावा. लाल वस्त्र परिधान करा. देवी लक्ष्मीची पूजा करा. यामुळे अचानक धनलाभ होऊ शकते. एवढीच नाही तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम लक्ष्मी नमः या मंत्रांचा किमान 108 वेळा जप करा. उत्तर दिशेला कुबेर यंत्र किंवा मूर्ती ठेवून आणि ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य धिपते धनधान्य समृद्धिये देही दाम्पत्य स्वाहा मंत्र जप करा. एवढंच नाही तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी करे सरस्वती करमत्ते तू गोविंद प्रभाते कर दर्शनम या मंत्रांचा जप करा. यामुळे लक्ष्मी कृपा नेहमीच नक्कीच प्राप्त होते. शिवाय आध्यात्मिक आणि धार्मिक उपायामध्ये सुद्धा दान आणि दयेला महत्त्व दिलं गेलं. गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा धनदान करा. याने धन वाढतं. शिवाय श्री सुक्त किंवा लक्ष्मी स्तोत्रांचे पठण दररोज करा. दर शुक्रवारी आवर्जून करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होत असतं म्हणतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा गेला तर कमावता येतो, पण आरोग्य गेलं तर काही व्यर्थ आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शिवाय धन हे साधन आहे. साध्य नाही. धनाने सुख खरेदी करता येत नाही. हे कर्म आणि श्रद्धेने येतं. असं म्हटलं जातं, दान करावं धन वाढतं.
जितके दान कराल तितके लक्ष्मी प्रसन्न होईल असंही सांगितलं जातं. एवढेच नाही तर मेहनत आणि प्रामाणिकपणाने कमावलेलं कधीही वाया जात नाही. देवांची आपोआप कृपा होते. म्हणून कर्म करावा, फळांची अपेक्षा करू नये असं म्हटलं जातं. समृद्धी ही केवळ पैशाची नाही तर ती मनाची शांती आणि कुटुंब सुखांची शांती आहे असं सांगितलं जातं. हे उपाय आणि विचार श्रद्धेने अवलंबला. खरे धन हे कर्म, श्रद्धा आणि ध्येयातून येते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्रीमंत ही केवळ स्वप्न न ठेवता ते ध्येय बनवून जगा. रोजच्या दिनचर्येत केलेले छोटेसे बदल तुम्हाला रातोरात श्रीमंत नक्कीच करतील. मात्र त्यासाठी चाणक्याने नीतीमध्ये दिलेल्या 5 सवयी अंगीकारल्या तरच त्यांचे लाभ तुम्हाला मिळू शकतात. याबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्ही कधी हे उपाय करून बघितले का? आणि चाणक्य नीतींची अंमल केलाय का? त्यांचे तुम्हाला काय फायदे झालेत? कमेंट करून नक्की सांगा. आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.